मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक प्रक्रिया जी आहे ती सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झालेली आहे आणि शहरातील मतदारांनी आता हक्क बजावण्यास सुरुवात केलेली आहे। तर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। थेट त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। तर मतदानाचा हक्क बजावलेला आहे, काय विश्वास आहे, काय सांगा? तर निश्चितच एक लोकांनी सकाळी 7:30लाच म्हणजे मतदान सुरू होण्याच्या अगोदरच रांगा लागलेल्या होत्या, त्यामुळे उत्साहाचं वातावरण मतदारांच्या मनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। या निवडणुकीत अनेक आरोप प्रत्यारोप पाहायला मिळालेले आहे। आता किती विश्वास वाटतं उद्याच्या निकालाकडे, काय लक्ष आहे? सगळ्या जनतेच्या आशीर्वादानं अहिल्यानगर शहरामध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टीची युती झालेली आहे। त्या युतीच्या माध्यमातून एक चांगला कौल जनता देईल असा एक विश्वास नागरिकांच्या बोलण्यात वाटतो। पण या निवडणुकीत आपण बघितलं की विरोधकांनी देखील अनेक आरोप जे आहेत ते आपल्यावर केलेले आहेत। तर त्या आरोपांकडे तुम्ही कसं बघतात? नाही, मी पाहतच नाही त्यांच्या आरोपांकडे कधी, आजच नाही, कधीच पाहत नाही। पण उद्या किती निकालाकडे काय म्हणजे किती विश्वास वाटतो, काय किती जागा कोणाची येतील काय? नाही, जागा असं नाही सांगू शकत, पण निश्चित अहिल्यानगर शहरवासीय हे राष्ट्रवादी आणि भाजपची जी युती आहे त्यालाच जनतेचा कौल देईल आणि त्याचाच महापौर होईल ही असं एक खात्री लोकांच्या बोलण्यातनं, लोकांनी जे मत व्यक्त केलं, मत प्रदर्शित केलं त्याच्यानं वाटते। तर निश्चितच महापौर जो आहे तो महायुतीचा होईल असा विश्वास जो आहे तो आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलेला आहे। त्यामुळे आपण कसं नाजायकर TV9 मराठी अहिल्यानगर। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।